तर मित्रांनो, यूट्यूब स्क्रोल करता करता माझ्यासमोर एक असं थंबनेल आलं जे पाहून माझ्याकडे एकदम दोन गोष्टी माझ्या मनात आल्या. एक म्हणजे एवढं खतरनाक थंबनेल होतं ना की जे बघताच क्षणी मला वाटलं की यार हे तर क्लिक केलंच पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ते होतं एक मराठी मूवीचं ट्रेलरचं. मला खरंच खूप कमी नॉलेज आहे या मूवीबद्दल, ज्याचं नाव आहे दशावतार. त्याचं ऑफिशियल ट्रेलर आपण आता सर्व एकत्र बघू. कुठलाही टाईम वेस्ट न करता. सो स्टार्ट. येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचो दशावतार. त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझो नवस पूर्ण झालो. काही हजार वर्षांपूर्वीपासूनचं देवस्थान हे राखणदार. राखणदारा पुढे कोण मोठो ना. माझी आजी माका सांगा, कात्रोबाच्या रानात रात्रीचो राखणदार फिरता म्हणा. आमचा सगळ्यांचा भला करे महाराजा. होय रे महाराजा. तुका हजार वेळा सांगलंय, प्रत्यक्ष यम जरी इलो तरी रात्रीचा घराबाहेर पडायचा नाही म्हणून. सिद्धार्थ मेनन. टेंशन तो होगा ना. अरे जंगल अपने बाप का है. साहेब येताना एकदम खिसकीला खोपडी काय. नाही पण मी तुझ्या काहीच कामाचा नाही. तुझ्यासारखाच माणूस हवाय मला. तो करताय सगळं. कोण? राखणदार. तो राखणदार तुमच्या डोक्यात आहे, डोक्यात. जंगलात फक्त जनावर असतात. कुठे कुठे पण मी आहे ना गांजील आहे, गांजील. एकदा मागे लागलो ना तर सुजवल्याशिवाय थांबत नाही. अमोशाच्या रात्री हत्या झाली असा. आत्मा नाही, शरीर पण आपल्या बरोबरच आहे. तो देव नाहीये गायब व्हायला. पण तो देवाचा माणूस आहे. तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाईल. सॉरी, या फ्रायडेला पिक्चर रिलीज झालेला आहे. कुठेतरी कांताराची फिलिंग येत आहेत, वाईब्स येत आहेत मित्रांनो. स्टोरी लाईन किंवा स्क्रीन प्ले म्हणत नाही ना, पण स्टोरी लाईन कुठेतरी मॅच होते. जंगल आहे, नेचर आहे आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी एक अवतार म्हणा किंवा त्याच्या प्रोटेक्टर म्हणा, त्याच्या स्टोरी अराउंड फिरते. आणि त्याचाच रोल दिलीप प्रभावळकर सरांनी प्ले केलेला आहे. स्टारकास्ट दमदार आहे. सिनेमॅटोग्राफी खरंच चांगली आहे मित्रांनो, मला आवडलं ट्रेलर. पण कुठेतरी माझ्या माइंडमध्ये नेहमी मी कांतारासारखं वाटतंय. हा एक निगेटिव्ह पॉईंट होण्याची शक्यता आहे, नो डाऊट. पण जसं आपण कांताराला सपोर्ट केलं तसंच मी म्हणतो की दशावतारला पण सपोर्ट करायला पाहिजे मित्रांनो. ही आपल्या मातीतली गोष्ट आहे. मे बी कांतारा सुरुवातीला बनला म्हणून आपल्याला वाटतं की कांतारा इज द ओरिजिनल स्टोरी, बट दशावतार ॲक्च्युली एक फोक स्टोरी आहे मित्रांनो, जी कोकणामध्ये वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. त्याने आता त्याला पडद्यावर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि नो डाऊट इवन कांतारा पण खूप म्हणजे इट्स कोस्टल एरिया, सो ती फोक स्टोरी तिथे पण ऐकवली जात असेल. आणि ती स्टोरी त्यांनी त्यांच्या लँग्वेजमध्ये बनवली होती. आता ही आपल्या मराठी भाषेत बनलेली आहे. सो प्लीज याला पण तुम्ही सपोर्ट करा, तरच अशा आणखीन स्टोऱ्या ज्या आपल्या मातीतल्या गोष्टी आहेत त्या मोठ्या पडद्यावर येतील. अदरवाईज आपल्याला ही बाहेरच्याच स्टोरी बघत बसावं लागतील.
सो प्लीज सपोर्ट ज़रूर करा आणि नो डाऊट एंटरटेनिंग असणार आहे, ॲडव्हेंचरस असणार आहे. म्युझिक जितकं पण ऐकलं म्हणजे आय फील की ते या मूवीला जस्टिस करणार आहे, ॲडव्हेंचर आणि थ्रिलवाला देणार आहे. बाकी स्टारकास्टबद्दल बोलणं म्हणजे मी आय एम नॉट एलिजिबल ओनली, कारण एक से एक दमदार कलाकार आहे त्याच्यात. महेश मांजरेकर सर म्हणा, खुद्द दिलीप प्रभावळकर सर म्हणा, बाकी सर्व कलाकार जे. सो प्लीज या मूवीला सपोर्ट करा आणि लवकरात लवकर जाऊन हा मूवी थिएटरमध्ये जाऊन पहा मित्रांनो. आणि असेच माझे व्हिडिओज पाहण्यासाठी प्लीज या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला हाईप करा. तोपर्यंत बाय बाय, सी यू, शबा खैर. आणि ते रेडवालं बटन दिसते ना, हां ते सबस्क्राईब लिहिलेलं लालमध्ये, त्याला एकदम जोरात दाबा. काही नाही होत, दाबा. बघूया आपण नंतर काय होतं ते. बाय.